न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। 13 फेब्रुवारी रोजी आंबेडकर नगर या ठिकाणी कौटुंबिक वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोळीबार झाल्याची घटना घडली होती। या दुर्दैवी घटनेत विक्रम रेड्डी याला छातीत गोळी लागल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। घटनेनंतर घटनास्थळावरून आरोपी पसार झाले होते। त्यांच्या शोधासाठी देवरोड पोलिसांनी 3 पथके तैनात केली होती। काल मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले आहेत। या संपूर्ण घटनेत अद्यापही एक जण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे। नेमकं पोलिसांनी आरोपीला कुठून अटक केलं आणि कोणाला अटक केलं याबाबतची सविस्तर माहिती आपल्याला दिली आहे देवरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी। पाहूयात। दिनांक 13/2/2025 रोजी रात्री 11:30 वाजता आंबेडकर नगर भागामध्ये एका इसमावरती फायरिंग झाल्याचा आम्हाला कॉल प्राप्त झाला। त्यामुळे आम्ही वरिष्ठ अधिकारी आम्ही सर्व DB पथक सर्व ठिकाणी गेलो असता माहिती आम्हाला प्राप्त झाली की नंदकिशोर राम पवित्र यादव हे त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस साजरा करून जेवण खाऊन करतात रोडवरती। त्यामुळे 3 आरोपी आले तिथं। जानूर पत्त्याच्या शाबीर शेख आणि फैसल हे 3 आरोपी गाडीवर आले। त्यांना रस्ता दिला नाही। ते त्यांची मचमच झाली, भांडणं झाली। भांडणामध्ये नंदकिशोर यादवला खुर्ची मारहाण केली। त्यावेळेस विक्रम रेड्डी जो आहे नंदकिशोरचा मित्र तो भांडणं सोडायला आला। त्यावेळेस शाबीर शेखने त्या दिवशीने राऊंड फायर केलेला आहे, त्यात तो मय झाला होता। तेव्हापासून ते आरोपी फरार होते। त्यावेळी असंच गंभीर गुन्हे असलेले वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने अलग 3 पथकं तयार केली ती घटनेची कामगिरी ओळखून आम्ही प्रथम पातळी देऊन आरोपीचा कारवाई शोध घेऊन त्याला सोलापूरला आम्ही आता अटक केलेली आहे। आज तरी आम्ही त्या कोर्टात आम्ही हजर करतो। सर एकूण किती